नमस्कार प्रेक्षकांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्याजवळील ताम्हिणी घाटामध्ये। ताम्हिणी घाटाच्या जवळ कुंडलिका नावाची व्हॅली आहे। ती व्हॅली पाहायला आपण चाललेलो आहोत। पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर ही व्हॅली येते। निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे। परमेश्वराने वरदान दिलेलं असंच हे ठिकाण आहे। हा व्हिडिओ फक्त आणि फक्त निसर्ग अनुभवण्यासाठीच तुम्ही पहा, शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर आहे। आपण आता पुढे चाललेलो आहोत मुळशीकडे। चारी बाजूनी सगळीकडे डोंगराच्या रांगा आहेत। मुळशी भाग हा निसर्गाचं वरदान लाभलेला भाग आहे। भूमातेने हिरवा शालू नेसल्याप्रमाणे सगळीकडे आनंददायी आणि असं प्रसन्न वातावरण वाटत होतं। शुद्ध हवा, मोकळी हवा, उंच उंच डोंगर, ढग आलेले चारी बाजूनी, बारीक पाऊस पडतोय आणि अजून काय हवंय। आणि त्या बाजूनीच मुळशी धरण आपल्याला पाहायला मिळतं। कुंडलिका व्हॅली अप्रतिम अशी आहे। दरीमध्ये कोसळणारे धबधबे नयनरम्य असे दिसत होते आणि दरी तर खूप खोल आहे आणि अचानक सगळीकडे ढग दाटून आले। समोरचा डोंगर दिसेनासे झाले आणि एक सुंदर असं वातावरण तिकडे निर्माण झालं। त्यानंतर थोड्या वेळातच वारा सुटला आणि आपल्या वाऱ्याबरोबर हे ढग घेऊन पुढे गेला आणि क्षणार्धात समोरचे डोंगर आणि दऱ्या परत दिसायला लागल्या। अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आश्चर्यकारक अशा ह्या सगळ्या गोष्टी पाहून मन अगदी तृप्त होऊन जातं, रमून जातं, कुठलाही विचार येत नाही। अशा निसर्गरम्य ठिकाणाला तुम्ही जरूर भेट दिलीच पाहिजे। अशा छान निसर्गाचा अनुभव घेऊन आम्ही परत पुण्याकडे जायला निघालो। येताना गरम गरम कॉफी, पावभाजी आणि गरमागरम अशी भजी आम्ही खाल्ली। खूप सुंदर अनुभव होता। हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। असेच अनेक व्हिडिओ माझे मी घेऊन येणार आहे। खाण्याचे तर व्हिडिओ आपले असणारच आहेत। पाहत रहा राधा रसोई घर। तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल पण सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा।